महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दान्तुं मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याचे श्रीग्रहण श्री गुरुंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनो रघुबीर विमल जशुजो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवो कलेश विकार विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान परमात्म्याच्या निस्सीम कृपेने कृपाशीर्वादाने आजचा हा दिवस या ठिकाणी मौजे समराळा अखंड हरिनाम चालू असलेला त्या सप्त्यातील 5वा दिवस अगदी सुंदर असं असणारं नियोजन भागवत ज्ञानेश्वरी पारायण काकडा हरिपाठ तथा जागर भजन असं असणारं भरगच्च असा असणारा भरभरून असलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहजच माझ्या वाट्याला ही आजची आलेली 5व्या दिवसाची सेवा त्या सेवेचं नियोजन आयोजन करत असताना गावातील प्रमुख असणारे किंबहुना आमचे मित्र लक्ष्मणरावजी वडनावर असतील तथा आमचे माधवराव पाटील हाळे किंबहुना समस्त गावकऱ्यांच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण त्या निमंत्रणावरून आजची ही सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जो अल्पसा असणारा जो परिहार आहे परिहार देत असताना सेवा 5व्या दिवसाची पहिल्यांदा विचारण्यात आलं पहिल्या दिवसाची सेवा ठेवायची का महाराज सहजच बोलून गेलो आणि सहज बोलल्याच्या नंतर त्या दिवशी सहजतेनं आजचा हा दिवस मला परम भाग्याने या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यामुळं चिंतन करत असताना चिंतनासाठी काय निवडावं किंबहुना कोणता अभंग घ्यावा कशा पद्धतीचं चिंतन करावं असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी संभ्रमात टाकणारे
समोर उभं टाकले आणि तुम्हा सर्व संतांच्या कृपाप्रसादानं किंबहुना तुम्हा सर्व संत मायबापाचा जो प्रसाद आहे त्या प्रसादाच्या बळावर या ठिकाणी आज जगद्गुरु जगदवंदनीय शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अगदी सरळ सोपा असणारा अभंग तुमच्या समोर या ठिकाणी निवडलेला आहे. अभंग समजावून सांगण्यापूर्वी किंबहुना अभंगाचं चिंतन मांडण्यापूर्वी अभंग सहजतेनं जर आपण ओठावर आणलं तर सहजच अभंगाचा भावार्थ त्या ठिकाणी आम्हाला कळून जाईल. आपुलिया हिता आपण जागीजे, आपुलिया हिता आपण जागीजे, वाया न नागविजे देही देहा. हाची अनुताप घेऊन या मना, करीपा चिंतना रामना. नाही काही सुलभ फुकाचे, घेई सदावाचे रामनाम. एका जनार्दनी किती हे सांगावे, गुंतले ते हवे नायकती. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगायला लागले तुम्हाला, किंबहुना या जगताला उपदेश करताना सांगतायत, आपुलिया हिता आपण जागीजे, आपुलिया हिता आपण जागीजे, वाया न नागविजे आपण. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला आपुलं हित सांगत असताना किंबहुना जगाला हिताच्या संबंधित उपदेश करत असताना आपुल्या हिता आपणच का, आपुल्या हिता जागीजे असं म्हटलं असतं जमलं असतं. नाही, महाराजांना बारकाईनं चिंतन किंबहुना महाराजांना शब्दशः अर्थ जर घेत गेलं सहजतेनं आम्हाला या पामर जीवाला ते कळलं पाहिजे. किंबहुना जो थोडासा जिज्ञासू आहे अशांना देखील तो अभंग सहज समजला पाहिजे. हाची अनुताप आपणची घेऊन या म्हणा, हाची अनुताप आपणची घेऊन या म्हणा. करीपा चिंतना आपणची रामनाम, करीपा चिंतना आपणची रामनाम. पुढे जाऊन सांगायले की नाही काही सुलभ फुकाचे, आपणची घेई सदावाचे रामनाम. कोण? आपणची घ्यायचे, आपल्याला घ्यायचंय, घेई सदावाचे रामनाम. पुढे जातात सांगता 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 मनाला कुठंतरी खंत वाटली. एका जनार्दनी किती हे सांगावे, गुंतले ते हवे नायकती. कोण? उपदेश करणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. गुंतले ते हवे कोण? आपणची नायकती. अगदी सहजतेनं सांगत असताना आपण त्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण गुंतलो आहोत आणि आपल्याला त्या प्रसंगातून बाहेर काढताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या ठिकाणी सांगायला लागले, बाबा रे सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. एवढं सांगता असताना कसं सावध व्हा? तर आपल्या हिताच्या ठिकाणी. आणि हे सगळं वाटलं, हे चिंतन करत असताना अभंग निवडत असताना डोक्यात विचार आला महाराज. दिवस 5वा आहे, चिंतन वर्षातून एकदा आहे. आमच्या माय मावल्यांचा जर विचार केला, काय ग 8 दिवसा गुरुवारी कसं करायचं, काय 8 दिवसाला गुरुवार करायचा असं सहज बोलून जातात. तसं आमचं झालंय वर्षाला एकदा सरपंच. हा, असं असणारा प्रसंग सहज बोलता बोलता मिळालेली सेवा आणि त्या सेवेच्या अनुषंगानं बोलण्याचा जो असणारा अट्ठास आहे, बोलण्याचं जे धाडस आहे, त्याचं एकमेव कारण आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती
अगदी अगदी सहज खेळीमेळीनं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा या मनाला वाटलं, या पामर जीवाच्या मनामध्ये डोक्यामध्ये विचार आला, 5व्या दिवसाची सेवा आहे, संत प्रकरणातील अभंग घ्यायचा आहे, त्यातल्या त्यात उपदेश करणारा अभंग या ठिकाणी घ्यावा, उपदेशातून नामाचं चिंतन व्हावं. हे करत असताना एक विचार या ठिकाणी म्हणायला लागला, अगदी संतांच्या संगतीमध्ये आनंदानं नाचूया, आनंदानं गाऊया. आणि गात नाचत असताना संत श्री एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांचा विचार तुमच्या समोर प्रगट करूया असं या मनाला वाटल्याच्या नंतर अगदी जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन तुमच्या समोर आता या ठिकाणी उभा आहे. विठ्ठल आपुल्या हिता, आपुलं हित. एकनाथ महाराजांना वाटायला लागलं की हित आहे, आपुलं हित. आपुलं हित नाही का? जर या ठिकाणी आपण विचार केला, सहज एकनाथ महाराजांना साधकांनी एक प्रश्न विचारावा, देवा तुम्ही हित हित म्हणायला लागलात, नेमकं हित आहे तरी काय? हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे सहज सांगायला, अरे बाबा हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध शुद्ध भावे, जे असेल ते सहजतेनं सांगतायत. आणि साधकाला प्रश्न पडला पुन्हा, देवा हित ते करावे देवाचे चिंतन, त्यासाठी मन शुद्ध पाहिजे, करुणिया चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध करण्यासाठी किंबहुना हित करण्यासाठी शास्त्रानं अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण केल्या. महाराज हित करावं, हिताचे जर प्रकार बघितले आपण, हिताची जर वर्गवारी केली, साधक म्हणायला लागला, देवा तुम्ही हित हित म्हणता, माझ्या डोळ्यासमोर जर पहिल्यांदा मी विचार केलो, ज्या मातृभूमीमध्ये राहतोय, ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे, जे भूमी माझी आहे, त्या राष्ट्राचं हित सांगता. पहिला प्रकार. वर्गवारी करत असताना दुसरा वर्गवारी, दुसरा विषय, दुसरा शब्द असावा, राष्ट्रहित करावा का धर्महित करावं. पुन्हा साधक म्हणायला लागला, देवा हे दोन हित जरी मी या ठिकाणी केलो, जनहित कधी करावं. पुन्हा साधकाला प्रश्न पडला, देवा राष्ट्रहितही करायचं, धर्महितही करायचं,
जनहितही करायचं आणि स्वहित कधी करायचं, असं 4 टप्प्यामध्ये 4 प्रकारे त्या एका हिताच्या पद्धतीचं चिंतन मांडताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज तिथं त्या साधकाला समजावून सांगायला लागले. साधकाचं लक्ष लागलेलं आहे, साधक असणारा संभ्रमित अवस्थेत झालेला आहे आणि आपल्या देवाला किंबहुना आपल्या गुरुला किंबहुना आपल्या सद्गुरूला तो प्रश्न करायला लागलेला आहे. देवा, पहिल्यांदा स्वहित करावं का राष्ट्रहित करावं? संत एकनाथ महाराज शांतीब्रह्म आहेत, कचरू महाराज. संत एकनाथ महाराजाला आम्ही शांतीब्रह्म म्हणले. तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. अनेक संतांना वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे पद, वेगवेगळा सन्मान त्या ठिकाणी देण्यात आला. आणि देत असताना साधकानं संत एकनाथांना प्रश्न करायला लागला, आधी स्वहित करावं का आधी राष्ट्रहित करावं? शांतीब्रह्म एकनाथ महाराज राष्ट्रहित करावं असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या ठिकाणी सांगतायत. साधकाने प्रश्न केला, देवा सहज सांगताय, करुणी सायास शिकविते, अगदी सायासानं तुम्ही या ठिकाणी सांगताय आधी राष्ट्रहित करावं. पुन्हा साधकाला प्रश्न पडला, सरपंच देवा, तुमच्याकडं शांतीब्रह्म नावाची पदवी आहे, जगणाय आमचा अध्यात्म त्या ठिकाणी सांगायला लागले की कोणाकडे एकनाथ असणारे, पैठण निवासी असणारे, ज्यांचं दक्षिण पीठ म्हणून जिथं प्रसिद्ध आहे, अशा असणाऱ्या पैठण निवासी जन्माला ज्यांनी आले अशा असणाऱ्या एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म म्हणतात. शांतीब्रह्म आणि राष्ट्रहित, आणि या राष्ट्रहिताचा विचार केल्याच्या नंतर राष्ट्रहित करत असताना परकीयाचे आक्रमण ज्या वेळेला होतील त्यावेळेला शांती नावाचा हा शब्द ज्यांच्याकडे शोभनीय आहे, संत एकनाथ महाराजांच्या नावाच्या पुढं शांती हा शब्द लागला, त्यांच्या मुखातून देशावर चालणारे आक्रमण कसे थांबवावेत, किंबहुना या आक्रमणाच्या विरुद्धात राष्ट्रभक्ती किंबहुना राष्ट्रहित कसं करावं, असा प्रश्न पुन्हा साधकाला निर्माण झाला. त्यावेळेला सहजतेनं शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या ठिकाणी अचूक असं त्या सदभक्ताला निरूपण करत असताना सांगतायत. सांगतो पुढच्या वेळेस भजन करा. साधक म्हणला, देवा राष्ट्रहिताचा प्रश्न निर्माण केलाय, राष्ट्रहित तुम्ही डोळ्यासमोर घेतलंय. राष्ट्रहित सांगत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज सहजतेनं सुलभतेनं त्या ठिकाणी सांगायला लागले, दृष्टांत देतात. सिद्धांताला जर परिपक्वतेनं साधकांच्या डोक्यात बसवायचं असेल, सिद्धांताला परिपक्वतेनं किंवा बारकाईनं जर समजून सांगायचं असेल, दृष्टांतही तेवढाच बारकाईचा किंवा तेवढाच चिंतनशील त्या ठिकाणी ठेवावा लागतो. आणि एकनाथ महाराज म्हणायला लागले, सहज प्रसंगाला एकनाथ महाराजांचं तारुण्य
एकनाथ महाराजांची तरुणाई, एकनाथ महाराजांचं भगवंताबद्दल असलेलं प्रेम, एकनाथ महाराजांची सद्गुरू बद्दल असलेली ओढ, एकनाथ महाराजांचं सद्गुरूवर असलेलं प्रेम हे व्यक्त करत असताना एकनाथ महाराज सांगायला लागले. गंमत अशी आहे, आमच्या कुशीमध्ये वसलेलं, संभाजीनगर एरियामध्ये असलेला देवगिरी किल्ला, त्या किल्ल्यावर जनार्दन स्वामी सोबत शिष्यत्व पत्करल्याच्या नंतर त्यांच्यासोबत त्यांच्यासह वास करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर शांतीब्रह्म एकनाथ राज्याचा कारभार किंवा राजांनी त्यावेळेला जबाबदारी दिली. जनार्दन स्वामीवर त्या ठिकाणी त्या किल्ल्याची जबाबदारी, आणि ते किल्ल्याची जबाबदारी असल्याच्या नंतर अर्थार्थी आपण सरदार म्हणू किंवा तिथले प्रधान म्हणू, अशी जबाबदारी आहे. आणि जबाबदारी असताना जनार्दन स्वामी दत्तांचे भक्त त्या ठिकाणी होते, दत्तात्रेय प्रभूंचे भक्त, आणि दत्तात्रेय प्रभूंच्या चिंतनामध्ये रममान झाले. गंमत अशी आहे, गुरु असणारा शिष्याची कधी कधी परीक्षाही पाहतो. अर्थार्थी तसंच आमच्या त्या कालखंडातला जीवन, त्या कालखंडातलं जीवनमान, त्या कालखंडातली समाज व्यवस्था आणि त्या कालखंडामध्ये आमच्या संस्कृतीवर असलेलं संकट, आणि या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर त्याला तोडीस तोड उत्तर द्यावं लागतं. आणि उत्तर देत असताना समोर शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत, साधकाला बोलतायत, आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या समोर त्यांचे सद्गुरू असणारे जनार्दन स्वामी आहेत. जनार्दन स्वामी आणि शांतीब्रह्म एकनाथ यांचा संवाद होत असताना ठरल्याप्रमाणे त्यांचा नित्यनेमाचा दिवस त्या ठिकाणी उजळला आणि जनार्दन स्वामी साधनेला त्या ठिकाणी बसले. साधनेला बसल्याच्या नंतर जनार्दन स्वामीला माहित आहे माझं जे विश्व आहे, किंबहुना मी जिथं थांबलेला आहे त्याच्या भोवताल असणारा यवनांचं राज्य आहे, संकटाने वेढलेलं असणारं हे ठिकाण आहे, त्याला आपण मुघलांचं म्हणू, सगळ्यांचं राज्य त्याच्यानं वेढलेलं आहे. आणि तिथं आमच्या तत्वज्ञानाचा दीपक तेजस्वीतेने तळपाय लागलेला, आमचं तत्वज्ञान तिथं प्रज्वलित व्हायला लागलेलं आहे. आणि आमच्या तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक असणारा संत म्हणून ज्यांनी शांतीब्रह्म नाव मिळवलं असे असणारे संत एकनाथ महाराज त्या ठिकाणी त्या तिथलच्या किल्ल्यावरचा हिशोब किंबहुना जनार्दन स्वामीचा असणारा लेखाजोखा त्या ठिकाणी बघायला लागले. आणि बघत असताना ज्यांच्याकडे शांती नावाची पदवी प्राप्त व्हावी आणि त्यांच्या समोर एक प्रसंग उभा टाकावा, आणि त्यांचे गुरु असणारे जनार्दन स्वामी धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थानं परिपक्व असलेले, आणि जनार्दन स्वामी ध्यानाला बसावं. ध्यानाला बसले जनार्दन स्वामी. मुघलांचं त्या यवनांचं आक्रमण झालं. आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. आता कुणीकडून तरी असणारा देवगिरी किल्ला लुटल्या जाणार आहे, आमचं साम्राज्य संपल्या जाणार आहे. आमच्या साम्राज्यामध्ये चालू असलेला हे तेजस्वीतेचा तपस्वीतेचा दीपक जो आहे तो या ठिकाणी थांबणार आहे.
आमचं तत्वज्ञान संपणार आहे, आमच्या तत्वज्ञानावर घाला पडणार आहे. किंबहुना आमची संस्कृती आज जी आहे ती संस्कृती देखील या ठिकाणी नष्ट होणार आहे आणि इथं परकीयांचं निशाण फडकणार आहे. काय करावं? जनार्दन स्वामी असणारे प्रधान त्या ठिकाणचे. जनार्दन स्वामीचं व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. तत्वज्ञानाचा विषय घेतला, परिपक्वतेचा आहे. शूरवीरांचा विषय केला, कुठल्याही क्षेत्रामध्ये कमतरता नाहीये. शूर म्हणून बघितलं सर्वतोपरी, तत्वज्ञानी म्हणून बघितलं तर सर्वतोपरी. असं असणारं नेतृत्व त्या ठिकाणी ध्यानाला बसलेलं. ध्यानाला बसल्याच्या नंतर आक्रमण तिकडून झालेलं आहे. हा 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 म्हणतात देवरी लोक चढायला लागलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं वर येऊन यायला लागलेले आहेत. सळो की पळो करून सोडलेलं आहे. आमच्या संस्कृती, सनातन संस्कृतीमध्ये जगणाऱ्या ह्या आमच्या लोकांना किंवा आमच्या भक्तांना त्या ठिकाणी सळो की पळो करून सोडलेलं आहे. जनार्दन स्वामीचे असंख्य भक्त त्या ठिकाणी होते. जनार्दन स्वामीचे भक्त सैरा वैरा त्या ठिकाणी पळायला लागलेले आहेत. आणि एवढ्यातच संत एकनाथ महाराजांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्ट सर्वगती राम देहादेही
घुसावं लागतं आणि आमचं डोकं हे खोकं नसावं लागतं. आम्ही सध्या हल्ली ग्रंथ हे कपड्यात बांधायला लागलो. ग्रंथ हे डोक्यात बसावे लागतात. ग्रंथ डोक्यात बसावे लागतात. जनार्दन स्वामी ध्यानाला बसले. एकनाथ महाराजांना वाटायला लागलं सर्व घटीराम देहा देई एक. एकनाथ महाराज म्हणले त्याच्या पुढे जाऊन सर्वस्व चांद्रती सन्निविष्टो. आमची गीता सांगते, आमचा धर्मग्रंथ सांगते, अरे सगळ्यांच्या हृदयात असणारा भगवान परमात्मा आहे, त्याला जाग करा. आणि दुसरं काय व्हायला लागलेलं आहे, हे एवढं असलंय आम्ही एवढं झोपलो, तुझं आहे तुझं पाशी फरी जागा चुकलास, अशी आमची अवस्था झाली. मात्र त्यावेळेला जागी झाले संत, जागी झाले आणि जागे होऊन एकनाथ महाराजाला वाटायला लागलं प्रसंग अवघड आहे. शांतीब्रह्म नावाची पदवी जरा बाजूला ठेवून म्हणले. साधकाला म्हणायला लागले की हे शांती ब्रह्म नावाची पदवी जरा बाजूला ठेवावं आणि जनार्दन स्वामीच्या निवास जिथं आहे, ज्या ठिकाणी ध्यानाला बसल्याच्या नंतर जनार्दन स्वामीवर लक्ष असावं. जनार्दन स्वामीचं संरक्षण अर्थार्थी अशा न्यायानं संत एकनाथ महाराज त्या ठिकाणी उभं टाकले. प्रसंग अटीतटीचा सपासप वार व्हायला लागलेले आहेत. संत महात्म्यांचे शिर असणारे धडा वेगळे व्हायला लागले. देवगिरी असणारा आमचा आत्मा रक्त बंबाळ झालेला आणि त्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ हे उघड्या डोळ्यानं पाहतात. उघड्या डोळ्यानं पाहत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना वाटायला लागलं आता उद्धरेद आत्माना. आता म्हणले हे नाही, भगवंत येईल नाही. आमचा भगवंत सांगतोय आम्हाला भगवंत सांगतोय, अर्थार्थी आम्ही अल्पज्ञानी आहोत. हा प्रश्न त्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या डोक्यात पुन्हा आला. किंबहुना साधकांना, किंबहुना तुम्हा आम्हाला पामर जीवांच्या डोक्यात असा प्रश्न आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. प्रसंग डोळ्यासमोर उभा टाकलेला आहे. जनार्दन स्वामी ध्यानाला आहेत आणि सगळं असणारं शिरस्त्राण डोक्यावर टाकलं, चिलखत डोक्यावर टाकला. जनार्दन स्वामीच्या त्या रूम मध्ये गेले आणि तिथली तलवार घेतली, ढाल घेतली आणि बाहेर निघतायत. थांबले नाही. जसं
उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा म्हणतो आपण, तसं म्हणले उठा चला पळा आता जागा रे बाईंनो जागा. उठा 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 भाईनो जागा आता जागा व्हा, आता जागा व्हा. जागा होण्याची वेळ आली आहे. किती दिवस असं असणारं वाटायला लागलं. समोर काळ रात्र उभा टाकली आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या ठिकाणी जशास तसं तोडीस तोड त्या ठिकाणी उत्तर दिले. इकडं जगाला उपदेश करत असताना संत मांदियाळीमध्ये नावा रूपाला येत असताना शांती ब्रह्म म्हणून त्या ठिकाणी आले आणि संस्कृतीवर घाला, राष्ट्रावर संकट आलं, आमच्या तत्वज्ञानाचा ऱ्हास व्हायची वेळ आली आणि त्यावेळेला हातात जे पडेल ते घेतलं आणि जशास तसं जशी स्थिती आहे त्याच्या परी राहे. शांती ब्रह्म नावाला शोभेल असं किंबहुना मीही जग बदलू शकतो असं असणारं संतांची ताकद आहे. आणि त्यावेळेला शांती ब्रह्म एकनाथ महाराज राष्ट्रप्रेम काय, धर्मप्रेम काय, राष्ट्राचं हित काय आहे, धर्माचं हित काय आहे आणि समाजाचं हित काय आहे, एका क्षणामध्ये सगळ्या गोष्टी परिपूर्णतेने त्या ठिकाणी केल्या. कारण त्यावेळेला जर एकनाथ महाराज तोडीस तोड उत्तर दिले नसते तर समाज देशोधडीला लागला असता, समाजाचं हित होत नव्हतं, किंबहुना समाज हा सुखरूप राहिला नसता. त्याहीपेक्षा एकनाथ महाराज जशाच तसं जर उत्तर दिले नसते, धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे ह्या शब्दाला अर्थ उरला नसता. देव तिथून इथं येत नाही, देव तुम्हा आम्हाला व्हावं लागतं असं आम्हाला संत सांगून जातात. जर तुमच्या हृदयात असणारा भगवंत आहे त्याला आम्हाला जागा करायचा आहे आणि जागा करण्याची कुवत संतांमध्ये आहे. आणि संतांमध्ये असल्यामुळं दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतः जागा झालं पाहिजे आणि स्वतः जागा होऊन त्या ठिकाणी राष्ट्रहित केले आणि धर्महित केलं. असे असणारे एक हित, दुसरं हित धर्महित, तिसरं हित समाजहित, हे तिन्ही हित एकाच्या जर सोसायटीमध्ये बसतात तर ते एकमेव असणारे संत एकनाथ महाराज. आता प्रश्न उरला पुढचा, साधक मला देवा, मला हे तीनही हित
तुम्ही सांगताय, समाज हितही सांगताय, राष्ट्रहितही सांगताय, धर्महितही सांगताय. तुमच्या कृतीतून हे तिन्ही समजले. साधक म्हणायला लागला, स्वहित कसं करावं, स्वहित कसं करावं म्हणल्याच्या नंतर बाबा रे, स्वहित कसं करावं सांगतो, जरा भजन करा. आणि त्यावेळेला साधकाला प्रश्न पडला की हित कसं करावं, स्वतःच हित कसं करावं. अरे म्हणले वेड्या, ज्या वेळा 84 लक्ष योनी फेरा फिरून जन्माला आलायस, येता येता 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी आईच्या गर्भाशयात असताना शपथ घेतली. समजे शपथ, एक वेळ करीन या दुखावे गाळे, एक वेळ करीन या दुखावे गाळे, एक वेळ करीन या दुखावे गाळे, एक वेळ करीन या दुखावे आठवीन पाय हा माझा नवस. नवस होता महाराज. आणि या नवसाला किंबहुना दिलेल्या शब्दाला भुलला किंवा बैमान झाला. आणि बैमान झाल्याच्या नंतर एकनाथ महाराज म्हणायला लागले, अरे साधका, हिताचा विचार करायला गेला महाराज. हित या ठिकाणी 2 प्रकारचा आहे. या जगताचा विचार केला, अलौकिक हित आणि लौकिक हित. हिताचे या ठिकाणी 2 प्रकार. अलौकिक हित हे कोणालाही हवं नाही, आणि लौकिकतेमध्ये आम्ही रममान आहोत. सध्या जग ह्या लौकिक सुखामध्ये, लौकिक हितामध्ये अगदी गुंतलेला आहे. गाडी, बंगला, शेत, जमीन, कपडे अगदी आहासे आहात असं असणारी आमची प्रणाली झालेली आहे, जीवन प्रणाली. आणि एका बाजूला अलौकिक हित आहे, आणि ते अलौकिक हित की त्या हितातून जेणेकरून भगवंताला सक करता येते. आणि भगवंताला सक करत असताना एकनाथ महाराज म्हणायला लागले की या ठिकाणी हित आहे, हित ते करी देवाचे चिंतन.
देवाचं चिंतन हित आहे, किंबहुना या हितासाठी तपस्या त्या ठिकाणी आहे, किंबहुना या हितासाठी आपल्या मनाची एकाग्रता आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतायत की हे हित जर करायचं असेल तर हे हित जर करायचं असेल तर पुनरपि जन्मम पुनरपि मरणम जठरे अर्थार्थी या चक्रातून तुम्हाला सोडवायचं असेल, चुकायचं असेल तर केवळ आणि केवळ भगवंताचं नामचितून या हितापासून किंबहुना या पासून मुक्त करू शकते, किंबहुना तुम्हाला भगवंताचं सख करू शकते. विठ्ठल या हितापासून आपण दूर आहोत, किंबहुना हा पामर जीव दूर आहे. मग हे हित कोण साधलं? संत मंडळीने साधलं, संतांना साधलं. सहज कसं करुणी सायास सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. सहज त्याचा ऐकता गोष्टी, सहज त्याचा ऐकता गोष्टी, सहज त्याचा ऐकता गोष्टी, सहज त्याचा ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहजतेनं संत सांगत असताना अगदी आईनं लेकराला ममतेनं सांगावं, आईनं लेकराला कुरवाळीत समजावं, त्या न्यायानं संत सांगतात. आणि हित जर करून घ्यायचं असेल काय करावं लागतं? संतांच्या संगतीमध्ये जावं लागतं, संतांच्या संगतीमध्ये जावं लागतं. संतन के संग तू लागले तेरी अच्छी बनेगी, संतन के संग तू लागले तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बनेगी, बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी, बनेगी तेरी उजड़ेंगे 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 तेरे बाबे तेरी अच्छी बनेगी,
संतन के संग लागरे, संतांच्या संगतीमध्ये या. आणि संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर निश्चितच जीवाचं हित होणार आहे. जीवाचं हित होणार यात शंका नाही. आणि या जीवाचं हित होत असताना किंबहुना संतांच्या संगतीमध्ये जरी गेलं तर या जीवाला स्वतःहून आपण तयार केलं पाहिजे. आपल्या जीवाला आपण त्या ठिकाणी जागं केलं पाहिजे. संत एकनाथ महाराज म्हणतायत, बाबा रे आपुल्या हिता आपणच जागे व्हा. फक्त तुम्ही स्वतः जागे व्हा. संत येतात, हितोपदेश करतात, सहजतेने सांगतात, आपणच जाग. आपण जाग झाले कोण? या ठिकाणी जागा होणारा कोण? समजावण्यासाठी दृष्टांत देतो, थोडस भजन करा. सहज तुम्ही आम्ही अगदी आता पराकोटीचा परमार्थ या ठिकाणी झालेला आहे. परमार्थ म्हटल्याच्या नंतर महाराज तुमचं वसमत तालुका, परभणी तालुका, तिथून आमच्या नांदेड आणि बॉर्डरच्या कडला तेलंगणा आहे का नाही, तिथपर्यंत तुमचा प्रवास आहे. याचा अर्थ परमार्थ भरलेला आहे, आता उरलेला नाही. भरून उरला म्हणायला जावं तर ओसंडून व्हावं लागते. आणि हे हात असताना कसं आहे, पलत्या घड्यावर पाणी होणे आहे की नाही. म्हणून असा असणारा तिथून भरलेला परमार्थ आहे. आणि याही वेळेला संत या ठिकाणी होऊन गेले, ते सांगतायत आपण केलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवून, संसार बंधन तोडावी, याच्यातून मुक्त व्हायचं आहे. मग तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून या ठिकाणी जन्माला आलोत. मनुष्य म्हणून जन्माला आलोत, बुद्धिजीवी प्राणी आहोत. कारण दोघाचा या ठिकाणी या एक एक कोटी, एक योनी कोटी कोटी फेरा माणसाचा आहे का नाही. माणसाचा वारा लागतो. आणि हा वारा लागल्याच्या नंतर आता नाही येणे जाणे ही अवस्था व्हावी आणि भगवान परमात्म्याला शरण जावं, ही स्थिती असावी लागते. आणि या स्थितीतून मुक्त व्हायचं आहे. मला हा देह मिळालाय, देवे दिला देह भजना गोमटा. उठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. उठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आया पिया तुझसे जोया, लाज माना खोया. आया पिया तुझसे जोया, लाज माना. देवे दिला देह भजना गोमटा. कळलं महाराज. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. आम्ही संत कुळाला जन्माला आलो. तुम्ही आम्ही काय नाही महाराज, पराकोटीचे पाप करणाऱ्याच्या कुटुंबात जन्माला आले. त्याच्या मुखामध्ये नारायण नारायण नारायण, अगदी गोड स्वरामध्ये, अगदी गोड असणार, बोबड्या बोबड्या बोलणं, बोबडं बोबडं असणार. जन्माला आलं. राक्षस येऊन आहे. बर तिथंच राक्षस आहे असं काही आहे का? तुमच्या आमच्यात टिचून भरलेले राक्षस आहेत, है की नाही? टिचून
षडविकार षडरिपू अशी परिपूर्ण भरलेले आहेत, ओतंबून व्हायला लागलेले आहेत. एवढे आहेत त्याची गणता करता येत नाही. होने मृत्युकीचे मंदिरा, होने मृत्युकीचे मंदिरा. षडविकार षडरिपू टिचून भरले आणि हे टिचून भरले असताना भगवान परमात्म्याचं चिंतन, भगवंताचं नाव बघा. चांगलं घेणं पचतच नाही, चांगलं खाणं पचत नाही, चांगलं पिणं पचत नाही. लटिते किरूचे सात कोणाही न बजे, सात कोणाही न बजे, सात कोणाही न बजे. लटीक येते रुचे, साच कोणाही न पचे. उग्ग तुमच्या गावात करत नसतील, प्रत्येक गावात गावाच्या बाहेर आहेत. सुंदर असा काळ्या बोर्डावर पांढरं नाव, पांढरं नाव बघल्याच्या नंतर गुंपेत शिरल्यासारखं शिरतात. हाय महाराज नाही आहे का नाही? जरा पलीकडे गेले की आहेत, इकडे आंध्र असल्यामुळं जरा कमी प्रमाणात आहे. लटिका रुचते महाराज, साच कोणाही न पचे. आणि साच पचण्यासाठी बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. सुकृत जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या विठ्ठल कृपा. असं जन्मोजन्मी आमचं पुण्य असावं लागतं. आणि असा असणारा पुण्य महात्मा राक्षस कुळात जन्माला यावा. आणि अशा असणाऱ्या त्या भक्त प्रल्हादांना कोण्या एक स्थळी जळी स्थळी काष्टी पाशानी कुठेही नेऊन ठेवा, परिपूर्ण उरला असं म्हणतो. तशाच ठिकाणी तशा स्थितीमध्ये त्या भगवान परमात्म्याचं चिंतन त्या ठिकाणी करायला लागला. आपणची जागीचे इथं म्हणला कुटुंब आहे. हिरण्यकश्यप आमचा राजा आहे, मी सार्वभौम, माझी सत्ता आहे, मी देव आहे, अहम आहे, अहम ब्रह्मास्मी असं म्हणणारा ते हिरण्यकश्यप. आणि त्याच्या कुळात जन्माला आल्याच्या नंतर त्याला वाटायला लागलं हे तुझं सगळं लटका. आणि 7 सत्य खरे विठोबाचे नाम. आणि ते विठोबा सत्य आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या नावात कोण्याही ठिकाणी अहो महाराज चिमुकला असणारं बाळ कडेहून लोटून दिलं, 100-200 फुटाहून खाडी लोटलं.
तरीही मुखात असणारं त्याच भगवंताचं नाव उकळत्या तेलात टाकलं तरी भगवंताचं चिंतन आहे. नवे नवे अंतिम समयाला अगदी विरोध झाला. जन्माला घालणारा बाप त्याच्यावर पराकोटीची भाषा करायला लागलेला आहे आणि वडिलालाच वाटायला लागलं की हा माझ्या पोटी काळ जन्माला आलेला आहे, कशाही पद्धतीने याला संपवावं. गंमत अशी आहे महाराज, तुमच्या डोक्यात वाईट विचार घुसला त्यावेळेला तुम्हालाही कोणालाही संपवावंच वाटते. हिरण्यकश्यप हा षडविकार षडरिपुनी भरलेला होता आणि समोर असलेलं शुद्ध सात्विक असणारं तत्वज्ञान थांबलेलं होतं आणि त्यावेळेला त्या शुद्ध सात्विक तत्वज्ञानाचा चेंदा मेंदा करावा असं ह्या षडविकार षडरिपुना वाटायला लागलं आणि त्या राक्षस कुळात जन्मलेला हिरण्यकश्यप हे नाही, कोण आहे? मी आहे. अहम ब्रह्मास्मी, मी स्वयं ब्रह्म मी आहे आणि मीच या जगाचा कर्ता अर्थ आहे. आणि त्यावेळेला भक्त प्रल्हाद म्हणायला लागले, तू नाहीस तर माझा कर्ता हरता तो नारायण आहे. आणि अशी असणारी करुण हाक त्या ठिकाणी मारली आणि करुण हाक मारल्याच्या नंतर ज्याने विरोध केला तमान असावी. महाराज, भक्ती करत असताना कसल्याच प्रकारची तमान असावी. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही. मोडून या वाटा सूक्ष्म दुसरे, सगळं काही मोडायचं आहे, फोलपट पसार आहे, त्याचा त्याग करायचा आहे आणि केवळ आणि केवळ भगवंता तूच आहेस असा निश्चिम भाव धरायचा आहे. आणि तो भाव सगळं सोडला महाराज. आणि त्या कुळात असलेला माणूस, त्या कुळात जन्माला येणारा भक्त प्रल्हाद जर जागा होतो तर तुम्ही आम्ही का झोपावं महाराज? तुम्ही आम्ही का झोपावं? संत जिथं जाग करण्यासाठी आले आणि या ठिकाणी म्हणतात, हाची अनुताप घेऊन या म्हणा, करिपा चिंतना नाम. ठीक आहे, हाची अनुताप, हे अनुताप घ्या. विठ्ठल वाया न नागविजे देही देहा. जन्माला आला, हा देह मिळालाय, देवे दिला देह भजना गोमटा. देवानं देह दिलाय, याचं हित करा. हित ते करावे देवाचे चिंतन म्हणतो ना, करा म्हणण्याचा अर्थ नाही, स्वतः झिजावं लागतं. जसं एखादी सुगरण आहे, सुगरणीला बोलवलं, सुंदर गिरगाय घेऊन दिली. सुंदर गिरगाय 10 लिटर दूध देते. दिलं 10 लिटर सकाळ संध्याकाळचं काढलं, लगेच गेलं, तूप द्या म्हणलं. जमते का महाराज? नाही, झिजावं लागतं, त्याला तापवावं लागतं. त्याचा सांडी मार्ग नाही. त्यावेळेला सगळ्या परिपक्वेतून गेल्याच्या नंतर तुपाची प्राप्ती होते.
तसं या जीवाला भगवंताच्या चिंतनामध्ये जावं लागतं आणि त्याच पद्धतीनं झिजावं लागतं, तेव्हा भगवंत आपलासा होतो. वायानं नागवी देही देहा, याची नागवण करू नका. मिळालाय देह, एकदा मिळालाय. काकत्याली न्याय, काकटाळी न्याय मिळालाय. सहज मिळालाय. म्हणून नाही, या देही देहा, हा देह मिळालाय. देही देहा यासोबत असणारा आत्मा आहे आणि हा नाशिवंत देह आहे. या दोघांचा समन्वय साधा. या नाशिवंत देहामध्ये असलेला आत्मा तो विराजमान आहे आणि तो आत्मा जर जागृत करायचा असेल तर त्या आत्माला जर भगवंताशी एकरूप करायचं असेल, किंबहुना या आत्म्याला जर त्या परमात्म्याशी एकरूप करायचं असेल तर त्यासाठी अभंगाचं दुसरं चरण. नागविजे देही देहा, या देहाची नागवण करू नका. आणि नागवण झाल्याच्या नंतर जर शुद्धीवर यायचं असेल, भानावर यायचं असेल तर अनुताप घ्यावं लागतं महाराज. अनुताप ही पश्चातापाची दुसरी पायरी. ज्याला पश्चाताप होतो, पश्चाताप झाल्यानंतर कळतं महाराज. आणि कळाल्याच्या नंतर त्यातून जर उतराई व्हायची असेल तर अनुताप घ्यावा लागतो. अनुताप घ्यावा लागतो आणि तो अनुताप सहज सहज त्यानं घेतला महाराज. नागवण झाल्याच्या नंतर काय गंमत आहे. आमचा समाज, किंबहुना आमचे भक्त, किंबहुना आमची संस्कृती, किंबहुना आमचं तत्वज्ञान एवढं गोड सांगलं महाराज, एवढं गोड. आणि गोड तत्वज्ञानाचा अभ्यास, गोड तत्वज्ञानाचा अनुकरण आम्ही किती करतो, किती करतो, किंबहुना किती सत्य करतो याला अर्थ नाही. सत्यातून काय घेऊन जातो याला अर्थ आहे. आमची नागवण झाली, आमची नागवण झाली. गंमत सांगून जातो महाराज. प्रसंग आहे, 5 मिनिटात तुमच्या समोर दर्शन ठेवतो. विठ्ठल प्रसंग आहे महाराज. भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये प्रसिद्ध असणारे भृगु ऋषी आहेत. भृगु ऋषीचा आश्रम आहे. आश्रमामध्ये असणारे तपस्वी आहेत. हिताचा विचार आपण केलाय पाठीमागे. हित करत असताना स्वतःचं हित केले, संत जगाचं हित केले. स्वतःचं हित करण्याची अवस्था आहे आणि स्वतःचं हित करत असताना आपल्या कुटुंबाचं हित झालं पाहिजे. ऋषीच्या कुळात जन्माला आल्याच्या नंतर कुटुंबाचं हित कसं करावं ऋषीला जर कळालं नाही, मी ज्ञानी नाही, तो मी अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण, अशी अवस्था माझी आहे. मात्र या नारदाच्या गादीवरून बोलत असताना जे सत्य साच खरे तेच आपल्याला या ठिकाणी नाम विठोबाचे बरे तेच सांगायचं आहे.
इथं लटिका काही नको, गोंधळ घालायचा नाही महाराज. गोंधळ घालण्याची जागा वेगळी आहे. तमाशा करून नाचायचा नाही, नाचण्याची जागा वेगळी आहे. नाचण्याची जागा वेगळी आहे. तिथं पायाला चाळ बांधावा लागतं आणि इथं मृदंगाच्या मृदू आवाजामध्ये नाचावं लागतं. त्याला अंतःकरण शुद्ध लागते आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये ज्या वेळेला हा भाव बसतो त्यावेळेला हे सगळं हृदय, सगळं अंतःकरण, सगळं षडरिपू षडविकार गळतात आणि आमचा देह डोलायला लागतो. याच देही याची डोळा जाणीचे मुक्तीचा सोहळा. मुक्त होण्यासाठी कुठं वैकुंठात जाण्याची गरज नाही, मुक्त होण्यासाठी कुठं मोक्ष प्राप्त करण्याची गरज नाही. मुक्त इथं होता येतं, देव इथं होता येतं. आणि ज्याला आम्ही संत किंवा ज्याला आम्ही ऋषी म्हणू, ज्याला आम्ही तपस्वी म्हणू, त्यांच्यामध्ये ही जी उणीव जर बघायला मिळत असेल तर आमचे सप्ते तेवढा मोठा नाही बोलणे एवढं. भृगु ऋषीचा आश्रम आहे. दंडक नावाचा राजा भृगु ऋषीचा आश्रम आहे. परिपक्वतेनं भरलेला आहे, तत्वज्ञानाचा साठा आहे, दाढी हातात वाढलेली आहे, शरीर तंदुरुस्त आहे, जंगलात राहणं आहे. आणि गंडक नावाचा राजा उन्मत्त झालेला आहे. व्रती बदलली महाराज, सहजतेनं आलेला आहे. आमची चिमुकली त्या ठिकाणी दिसायला लागलेली आहे. भृगु नावाच्या ऋषीची मुलगी कन्या आश्रमात आहे. सुंदर आहे, गोंडस आहे, अगदी वय वर्ष 10 ते 12 वर्षाचा आहे महाराज. आणि हे असणार गोजीरवान स्वरूप उन्मत्त व्रतीला देखोनासारखं झालेलं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग घेण्याचं कारण हेच आहे महाराज. आज जे निवडलाय का नाही, मज पामरा काय थोरपण पायीचे वाहन पायी बरे, त्या नाही ना. पण बोलावं लागते, बोललं पाहिजे. ह्याच नाही ना तुमच्या समोर हा मांडण्याचा प्रसंग आहे. भृगु ऋषीचा आश्रम आहे, गोंडस असणारी मुलगी आहे. भृगु ऋषी आश्रमातून बाहेर पडत आहे. सुंदर नाव आहे रजा. कसल्याच प्रकारची रजा नाही जीवनामध्ये, कसल्याच प्रकारचं जीवनामध्ये रिक्त पण नाही. आणि ती अर्जा नावाची मुलगी त्या ठिकाणी दौडू लागली, बावडू लागली, खेळू लागली. पक्ष्यांचा किलबिलाट आहे, झाडं झुडपं वाढलेली आहेत, सगळं सौंदर्य आहे. आणि त्या सौंदर्याच्या भोवताल असेच दाड्या वाढवलेले ऋषींचे मांदी आली, पर्णकुटी घातलेली आहे, त्यांचा सगळा सहवास आहे. आमच्या सारख्या संसारी जीवापासून अलिप्त राहावं, किंबहुना मोह मायेत बुडलेल्या जीवापासून दूर राहावं आणि भगवंताचीच भक्ती करावं, भगवंताला सक करावं, भगवंताला आपलंसं करावं म्हणून जगणारं जीव त्या जंगलात आहे. ऋषी कुळ, त्याला ऋषी म्हणू आम्ही. ऋषी तर्पण, संत तर्पण असा असणारा विषय आहे. आम्ही तर्पणाचा विषय केल्याच्या नंतर आमच्या डोक्यात येतो. आणि असा असणाऱ्या त्या ठिकाणी दंडक नावाचा राजा उन्मत्त होतो आणि त्या अर्जा नावक बालिकेचा उपभोग घेतो. चिमुकला असलेलं वय आहे, केविल वान वय आहे, तडपडाय लागतं, धारातीर्थी पडतं. भृगु नावाचे ऋषी हा उन्मत्त नावाचा राजा तृप्त होतो. असे मूर्ख उन्मत्त आमच्याही कुटुंबामध्ये, आमच्याही या कालखंडामध्ये आत्ताही तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेले आहेत. पांढरे पांघरण होत वावरायला लागलेले. अनेक ठिकाणी कलंक आहेत महाराज. आणि भृगु नावाच्या त्या ऋषीची मुलगी किंचाळायला लागलेली आहे, आवाज काढायला लागलेली आहे. आणि काढत असताना हा दंडकाचा जीव बिलकुलही त्या ठिकाणी तळमळलेला नाही. आणि दंडक जे उपभोग घ्यायचा आहे तो उपभोग घेतला, बाहेर गेला महाराज. पसार झाला. पसार झाल्याच्या नंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला तुमच्या समोर ठेवलं. लक्षात घ्या, बोलवायचं असेल तर पुन्हा बोलवा, किंबहुना बोलूही नका, गरज नाही. बुडते हे जन न डोळा.
म्हणून कळवला येत असे. हे जग बुडायला लागलेलं आहे. सर्व गुण संपन्न असणारं तत्वज्ञान आमच्याकडे आहे. धष्टपुष्ट शरीर आम्हालाही दिलेलं आहे, आम्हालाही बुद्धी दिलेली आहे. आणि त्यावेळेला तेवढं धष्टपुष्ट असणारे ऋषी असणारे हातात दाड्या वाढल्या. महाराज राग येईल दाढीवाले असतील तर. आला तर आला, काही घेणं नाही देणं नाही. आला तर आला. ते किंचाळली, रडली, अगदी गतप्राण व्हायची वेळ आलेली आहे. भृगु ऋषी आश्रमात येत आहेत. भृगु ऋषी आश्रमात आल्याच्या नंतर आमच्या सरपंचासारखे म्हणा की उग कशाला लोकांकडे जाऊ मी. सम्राळातले म्हणायचं जावं तर आगावतात महाराज, है की नाही. उद्या घरला जायचं आहे, भानगड आहे होय. सगळं आडवच येते. पळत यायला लागेल, पळत यायचं सांगावंच लागणार. आत्ताही बघा तुम्ही एखाद्या नेत्याच्या पुढं कसं पळतात मसाल. कुत्रस हे पुढं अडकी की नाही तसं पळतात. सगळे पळत यायला लागलेत, बोलायला लागले. बोंबाच्या बाराखड्या चालू आहेत. भृगु ऋषी त्या ठिकाणी अगदी संतप्त झालेले आहेत. भृगु ऋषीचा आत्मा त्या ठिकाणी विव्हळायला लागलेला आहे. भृगु ऋषीची लेख त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेली आहे. त्या ठिकाणी एखाद्या उन्मत्त झालेल्या माणसानं अतिक्रमण केलेलं आहे, अतिप्रसंग केलेला आहे. सगळं कळायला लागले. सगळे शाणे त्या ठिकाणी यायला लागलेत. असं झालं, तसं झालं, तसं झालं, असं झालं म्हणायला लागले. बोलता 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 सगळेच येत आहेत महाराज. आणि येत आहेत आता आल्याच्या नंतर सगळे बोलतायत. सगळे बोलणाऱ्याला या ठिकाणी आमच्या गीतेत सांगितलंय, देवा कसं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस भगवंत, आहे की नाही. पडता जड भारी दासी आठवा भारी मग तो भो निधी शीन आड घाली सुधरतेन. आमचे मूर्ख माणसं बोलून जातो, चुकीचं होईल माफ करा, अशा काही शब्दात गुंतलेले आहेत महाराज. यदा यदा हे धर्मशे म्हणलं की तिथं थांबून गेले. आम्हाला काही गरज नाही, आम्हाला त्या तत्वज्ञानाचं चिंतन करण्याची सवय नाही. नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे. यावं संतांनी जरा सांगावं, तेच आम्ही करावं, अशी आम्हाला सवय लागलेली आहे. म्हणून आमचा धर्म, आमची संस्कृती, आमचं तत्वज्ञान मूर्खाच्या हाताला लागून देशोधडीला लागलेलं आहे. विनाकारण 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 अनेक संस्कृती असतील, अनेक धर्म संप्रदाय असतील, त्या संप्रदायाचं तत्वज्ञान आमच्या बरोबरीला तिळभरही येत नाही. ते तत्वज्ञान आम्हाला शहाणपणा शिकावं लागले. आणि आमचं तत्वज्ञान प्रगड असलेलं आम्ही त्याला आमचं आत्मसात न करता आम्ही विनाकारण कुठंतरी परक्यांच्या मागे लागलो. हे आमचा मूर्खपणा आहे. आणि तिथं दाढी वाढवलेले ऋषी ज्या वेळेला संकट आहे, त्या संकटात उभं टाकायचं आहे. अरे तूच आहेस, तुझ्या हृदयच भगवंत आहे, तू सगळं काही करता करवित आहेस. आणि भिशा माणसासारखं भगवंत येणार आहे म्हणून वाट पाहतोयस. आणि त्या सगळ्या असणाऱ्या समुदायामध्ये चिमुकलीचा जीव जातोय. आजही तसंच व्हायला लागलेलं आहे. 3 वर्षाच्या बालिकेवर एका मूर्खानं अत्याचार केलाय. आणि सगळे लोक व्हिडिओ करायला लागलेत, पोस्ट व्हायरल करण्यात मग्न आहेत. मात्र मूर्ख समोर करून जातोय, त्याचा प्रत्युत्तर देण्याची लायकी नाही. कारण याचं कारणच एक आहे, आमचं तत्वज्ञान संपलं नाही. आणि असे जर ऋषी असतील तर त्या ऋषीला धडधड 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 असं वाटते, अशी गंमत आहे. आणि त्या अर्जा नावक मुलीला त्या ठिकाणी धारातीर्थी पडले आणि सगळेच बघायला आले. असं नका, या देहाला या देहाचं हित करा. आणि हित करत असताना हे देह राहो अथवा जावो, पांडुरंगी दृढ भाव, असा भाव त्या ठिकाणी धरायचा आहे महाराज. म्हणून कसं आहे की पश्चाताप झाला, अनुताप, हाचे अनुताप, हे अनुताप आहे, हाचे अनुताप घेऊन या म्हणा, करिपा चिंतना राम नाम. अहो हे सगळं जाणून घ्या, जाणून घेऊन भगवान परमात्म्याचं चिंतन करा. अर्थार्थी चिंतन करण्याला उपयोग नाही, अर्थ नाही. तुमच्याच कुटुंबातल्या एखाद्या जर बालिकेवर असा प्रसंग होत असेल, तुम्ही इथं किती टाळ कुटून उपयोग नाहीत, टाळ कुटून उपयोग नाहीत. 1000 इसवी सन मधला प्रसंग आहे महाराज. सोरटी सोमनाथाच्या मंदिरामध्ये आमच्या कचरू महाराजांसारखे अनेक महाराज तिथे उपस्थित होते. एक एक टाळ 200 ग्रामचा होता महाराज, 200 ग्रामचा. उगा धरा
दोघाचे 2 मिळून 500 ग्राम झाले आणि सगळेच बघत आहेत. नागवणे सांगालो महाराज, नागवणे. झाला वेळ झालेला हा? नागवणे सांगालो, नागवणे. रामनामाचं चिंतन करू नका, मात्र देहाला नागू नका. 500 असतील कमीत कमी सोरटी सोमनाथाच्या मंदिरामध्ये. आता आम्ही आज कोलंबीला गेलो होतो. अनेक लोक तिथं भक्त आहेत. पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक आहेत, अनेक आहेत. कमी कमतरता नाहीये. हे टाळ आहेत. 500 दोन्ही गुण आहेत. सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे. मोहम्मद घोरी नावाचा बेवडा मधात येतोय, घुसतोय. आमचं मंदिर लुटल्या जातोय आणि आमच्या सारखे टाळकरी फक्त टाळ वाजित आहेत. मला काय म्हणायचं आहे, आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात, राष्ट्रप्रेम सांगत असताना सगळ्या भावनेनं राष्ट्रहित, धर्महित, समाजहित आणि स्वहित करतात. आम्हीच का टाळ वाजवा? प्रसंगी टाळाचा उपयोग घेतला पाहिजे. हाच जर टाळ 100 लोक येतात, सोरटी सोमनाथाला लुटतात, जर 500 टाळकरी ते फिरवला असताना मारला असता गोपनीनं, तर आमचा सोरटी सोमनाथ साबीर राहिला असता आणि पुन्हा आम्ही त्या 1000 त्या कालखंडामध्येच मुक्त झालो असतो. आमच्या देशावर, आमच्या संस्कृतीवर, आमच्या समाजावर, आमच्या या तत्वज्ञानावर कोणाचा घाला झाला नसता. म्हणून या देहात आलेला होता. आल्याच्या नंतर नागू नका, देही देहा मुळे. देही आत्ताचा आत्मा आहे आणि ह्या नाशिवंत देहानंच हित करायचं आहे. म्हणून नागवण न करता केवळ आणि केवळ अनुताप घ्या आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल किती कसं रामनाम घ्या, नाही काही सुलभ फुकाचे, घे सदा वाचे रामनाम. अरे सुलभ आहे, सहज आहे, घ्या. भगवंताला आपलंसं करण्यासाठी घ्या. जगत असताना, या जगतामध्ये जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टीचा परिहार घेत, सगळ्याच गोष्टीचा समाचार घेत भगवंताच्या चरणावर बुद्धीला स्थिर करा. साम दाम दंड भेद, सामही असला पाहिजे, दामही असला पाहिजे, दंडही देता आला पाहिजे, भेदही करता आला पाहिजे. ही वृत्ती अंगीकारता आली पाहिजे आणि वृत्ती अंगीकारून भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. रामनाम एवढं गोड आहे, सहज 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 घेतलं. रामच का म्हणलं? आमच्या माऊली ज्ञानोबारायाने सहज सांगितलं महाराज, सहज सहज ओवी सहज होऊन गेली. 56 भाषेचा केलासी गौरव, उभारिली नाव भावारणभी. 56 भाषेचा गौरव केला. 56 भाषा म्हणजे अर्थार्थी आमच्या मराठी भाषेतले व्यंजन महाराज. आणि व्यंजनामध्ये, व्यंजनातल्या प्रत्येक गोष्टीला स्वर आणि जे व्यंजन आहेत त्या प्रत्येक गोष्टीला आकार आहे. र नावाचा जो व्यंजन आहे त्याला कंपन ध्वनी आहे महाराज. तर म्हणल्याच्या नंतर आवाज येतो, र आल्याच्या नंतर कंपन होतं. कंपन म्हणजे आवाज त्याचा घुमायला लागतो. आणि त्या वेळेला राम नाम किती सुलभ सांगायला लागलं. रा ज्या वेळेला म्हणू आम्ही, रा म्हणत असताना आमच्या देहातील सगळे षडविकार बाहेर पडतात आणि म म्हणल्याच्या नंतर अनुष्ठाप म्हणजे आमच्या ओष्टे जे आहे ते बंद होतं. बंद झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या मुखाला बंद करतो. राम म म्हणल्यानंतर आमचं मुख बंद होतं. ज्या वेळा आम्ही आमच्या शरीरातून षडविकार बाहेर काढू आणि बाहेर काढल्याच्या नंतर त्या षडविकाराला पुन्हा आत घेत नाही, अशा पद्धतीची कृती त्या रामनामात होते. म्हणून सहज घ्या, सहज घ्या. तरी प्रमाणे एका ठिकाणी तुकोबार येतात, बाबा सहज नाही रे, सहज नाही, कोंडू कोंडू धरीन जीव. कारण हे असणार कोंडू कोंडू धरायचं आहे, सहज तरी सहज आणि सुलभ असं असणार करून घ्या. हे नाम अगदी गोड आहे आणि ते गोड नाम, त्या नामाचं चिंतन करा. नामाच्या चिंतने 12 वाटा वळतील विघ्ने. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. शांतीब्रह्म एकनाथ महाराज उपदेश करतात, नाम चिंतन करा. नाम चिंतन सहज सहज आहे. एका जनार्दनी
किती सांगा, एका जनार्दनी किती हे सांगावे. तुका म्हणे मेलो सांगता सांगा, है की नाही महाराज? अनेकाचे प्रमाण आहेत, सगळे सांगितलं, उपदेश केला, साह्याच करून शिकवले, गुंतले ते हवे नायकती. हाव पडले महाराज. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. अनेक संप्रदाय, अनेक पद्धतीचे प्रमाण देऊन तुम्हा आम्हाला समजावून सांगतात आणि अगदी सहजतेने सांगतात. सहज सांगत असताना हिताचा उपदेश केला, दृष्टांत दिला, प्रत्येकाचे प्रमाण त्या ठिकाणी ठेवले, राम नाम सहज आहे सांगितलं. एवढंही सांगितल्याच्या नंतर जनार्दन स्वामीला वाटायला लागला, आता कितीही सांगा, हे की नाही, गुंतले ते हवे नायकती. म्हणून शेवटी महाराजही थकले, कारण परिस्थिती तशी आहे. महाराजांना वाटलं बाबा हे हाव आहे, ह्या हवेत सगळेच गुंतलेत, म्हणून इथून एकदा मुक्त व्हा. आधी या जन्माचे करावे स्वहित. इकडे दत्त संप्रदायामध्ये बाबा स्वहित करा, हे की नाही, स्वहित करा, स्वतःच हित करा आणि इथंच सार्थक आहे. आणि याच जन्मी ओळखी करा आत्माराम, है की नाही. आता पुन्हा आता नाही येणे जाणे, पुन्हा किती जन्म, काय किती वेळा यावे, किती व्हावी फजिती. आता काय आहे काही सांगता येत नाही. म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान परमात्म्याच्या पदकमालावर, अर्थार्थी तुम्हा सर्व साधू संतांच्या चरण कमलावर, संत मायबापांच्या चरण कमलावर हे पुष्प अर्पण करण्यापूर्वी सर्वच जण तुम्ही हे माझे मायबाप या ठिकाणी आहात, या तुमच्या सर्वांच्या चरण कमलावर समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये मज पामरा काय थोरपण, पायीचे वाहन पायी बरे. अगदी मी लहान आहे, तुमच्या समोर जसं एखाद्या आईच्या समोर एखादी लेकरू बोबड बाळ बोलावं, या न्यायानं जसं जमेल तसं मी माझ्या बुद्धीला जेवढं झेपते तशा पद्धतीनं म्हणत नाही. ज्ञानाचे, तत्वज्ञानाने परिपूर्ण असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचा अभंग आहे, त्यांच्या शब्दाला न्याय देईल असं असणारी माझी बुद्धिमत्ता नाही. तरी पण तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी खेळीमेळी आहोत आणि त्यामध्ये सहजतेनं बोलत बोलत मला दिलेली सेवा किंवा मला दिलेला वेळ किंवा माझी घेतलेली सेवा ही सेवा नसून तुम्ही दिलेला प्रसाद आहे, तो प्रसादच प्रसाद या अर्थार्थी प्रभूचे साक्षात दर्शन. तुमचं आमचं या ठिकाणी सगळ्यांच्या मध्ये असणारा भगवंत, त्याचं दर्शन घेण्याचा योग मला या ठिकाणी आला, बोलण्याची संधी दिलात, त्याबद्दल पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या संत मायबाबाच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण धन्य